तर सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. आज आहे सोमवार आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. उपमा बनवलेला आहे. तर नमस्ते नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी विद्या, अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. आज आहे सोमवार आणि आता श्रावणाला मी शाळेत सोडून आले आणि आता आल्यानंतर जे काही माझं घरातलं काम आहे ते मी आता आवरणार आहे. तर तेच आजचं श्रावणाला शाळेत सोडून आल्यानंतरचं जे काय माझं रुटीन असतं रोजचं ते तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. आणि अनन्या आत्ता उठलेली आहे, तर तिला अजून अंघोळ वगैरे घालायचं आहे. तिला अंघोळ घालते आणि त्यानंतरचं जे काही माझं रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर माझ्या डेली रुटीनचे ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. चला तर मग आता रुटीन स्टार्ट करते माझं. आणि परत मला तिला आणायला सुद्धा जायचंय, त्यामुळे पटपट काम आवरून घेते. अजून अनन्या लोळतीये, इथं उठली ती आत्ताशी. तर हे सगळं आवरून घेते, बेड वगैरे, आणि त्यानंतर फरशी पुसायची मला. सॉरी, तर छान असं आता गॅलरीमध्ये ऊन आलेलं आहे, तर टॉवेल वगैरे सगळे सुकायला टाकते. तर सकाळी ना गॅलरीमधून पण ऊन येतं आणि मागे किचनच्या खिडकीतून पण ऊन येतं, त्यामुळे घरामध्ये ना खूप छान अशी हवा खेळती राहते. सगळे खिडकी दरवाजे वगैरे उघडे ठेवते. तर आता अनन्याच्या आंघोळीसाठी मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तिचे कपडे पण ठेवलेत आणि पाणी गरम होते तोपर्यंत इथं मी स्वच्छ अशी फरशी पुसून घेते. तर सकाळीच मी बाहेरचं आतलं सगळं झाडून घेतलं होतं, तर आता स्वच्छ अशी फरशी पुसून घेते आणि मग तिला अंघोळ घालते. अनन्याला अंघोळ पण घालून झाली, आज तिची केस पण धुतली. तर आता तिला तयार करते, कपडे वगैरे घालते, तिचं आवरून देते आणि त्यानंतर मग मला देवपूजा करायचं आहे. आणि अजून नाश्ता मी बनवलेला नाही आहे. तर सकाळी श्राव्याच्या डब्यासाठी मी चपाती भाजी बनवलेली होती, पण मिस्टरांना नाश्ताच लागतो, त्यामुळे मला आता नाश्ता देखील बनवायचा आहे. तर अनन्याचं आवरून देते, देवपूजा करते आणि त्यानंतर मग नाश्ता बनवते. तर नाश्त्यामध्ये आज मी उपमा बनवणार आहे. तर अनन्याला कपडे घातले, तिचे डोकं छान असं पुसून कोरडं केलं आणि आता तिला गन पावडर करते मी. तर ती खेळत राहील गॅलरीमध्ये वगैरे, ती बसते खेळत. आणि तोपर्यंत मी माझी बाकीची कामं उरकून घेते आणि त्यानंतर मला परत 11:30 वाजता श्राव्याचं स्कूल सुटतं, तर तिला घ्यायला जायचं आहे. छान अशी देवपूजा माझी इथं झालेली आहे. तर आता पटकन उंबरठ्याची पूजा करून घेते आणि मग मला बनवायचा आहे नाश्ता. आता मी करते उंबरठा पूजा. तर उंबरठा जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेते इथं पाण्याने. तर सकाळचं मी झाडू मारलं होतं सगळं. तर सडा काय आज मी पाण्याचा मारलेला नाही आहे, तर आठवड्यातून 2दाच मी पाण्याचा सडा मारते बाहेर. तर स्वच्छ असं उंबरठा मी धुवून घेतला, तर पुसून कोरडं करून घेते आणि त्यानंतर उंबरठ्याला मी हळदीचं लेपण आता करणार आहे. तर हळद मी इथं मिक्स करून घेतलेली आहे, तर ती छान अशी ओतून घेते आणि छान असं उंबरठ्याला त्याचं लेपण करून घेते. आणि त्यानंतर उंबरठ्याची हळदी कुंकू लावून पूजा करते आणि छोटीशी उंबरठ्याजवळ मी रोज रांगोळी काढत असते, तर दोन्ही साईडला. तर ती रांगोळी आता मी काढते.
तर अनन्याला इथं मी रोज रांगोळी काढताना किंवा देवपूजा करताना जेव्हा तिला आठवेल तेव्हा ती येते मला हळदी कुंकू लाव, आणि कुंकू लावून झालं की लगेच म्हणते माझं फेवरेट कलर लाव. तर येल्लो कलर तिला खूप आवडतो, त्यामुळे येल्लो कलर तिला म्हणता येत नाही, माझं फेवरेट कलर लाव असं म्हणते. म्हणजे ते कलरचं नाव तिला लक्षात येत नाही. तर तिला हळदी कुंकू लावलं तर आता इथं रांगोळी मी काढून घेते. तर आता आलेली आहे मी किचनमध्ये. तर दूध तापवायचं आता मला. रात्रीचं पण थोडंसं उरलेलं दूध आहे आणि आत्ताचं पण दोन्ही दूध जे आहे ते तापवायला ठेवते. आणि साईडला तसंच उपमा बनवायची तयारी करून घेते. आणि भांडी जी आहे ती रात्री घासून ठेवलेली तशीच होती टबमध्ये. आणि परत सकाळी मी श्राव्याला जेव्हा डब्बा बनवून दिला ती पण लगेचच भांडी मी घासून त्याच टबमध्ये ठेवलेली आहे. तर ती मी नंतर लावेन नाश्ता बनवून झाला की. तर आता इथं उपमा बनवायची मी तयारी करते. तर त्यासाठी इथं कांदा मिरची वगैरे कापून घेते. आणि अनन्या इथंच खेळते आत बाहेर. तर तिला उठल्या उठल्या मी दूध दिलं होतं, तर तिला पण आता भूक लागलेली होती. तर आता पटकन उपमा बनवते. कांदा मिरची बारीक असं इथं चिरून घेते. आणि एका साईडला दूध गरम होतं आहे आणि दुसऱ्या साईडला मी उपम्यासाठी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. दूध तापून झालं की आता ह्या साईडला मी रवा भाजून घेते आणि मग उपमा बनवते. रवा भाजून घेतला की उपमा जो आहे तो छान असा मोकळा मोकळा होतो, चिकट होत नाही. तर इथं छान असा मी रवा भाजून घेते आणि ते एका ताटात काढते. आणि ह्याच कढईत मी आता उपमा बनवते. तर शेंगदाणे मी भाजायचे विसरले, त्यामुळे मी कच्चे शेंगदाणे घालणार आहे. तर ते माझ्या नंतर लक्षात आलं. तर रवा भाजून मी एका ताटात काढला इथं. तर आता उपम्याची फोडणी देते. दूध तापवून झालेलं आहे आणि कपडे तेवढे धुवायचे आहेत. तर ते अनन्याला आंघोळ घालताना मी भिजत ठेवलेले आहेत. तर नाश्ता करून झाला की मग कपडे तेवढे धुवून टाकते.
तर पहा नाश्ता मध्ये उपमा बनवलेला आहे. तर आता मिस्टर यायची वेळ झालेली आहे, तर त्यांनी घरी असले की मग त्यांना नाश्ता लागतो. मग रोज मी काही नाश्ता बनवत नसते. त्यांच्या डब्यासाठी सकाळी जी भाजी चपाती वगैरे बनवलेली असते, तर तेच आमचं नाश्ता असतं. चहा चपाती असं काही पण चालतं आमच्या नाश्त्याला. पण ते घरी असले किंवा त्यांना हा नाश्ता लागतोच. तर मस्त असं उपमा तयार आहे. तर देवपूजा झाली, उपमा बनवून झाला. तर आता एक व्हिडिओ मला पब्लिक करायचा आहे, त्यातला थंबनेल एडिट करून अपलोड करायचं आहे. तर ते करते आणि मग नाश्ता करून घेतो आम्ही. आणि त्यानंतर कपडे तेवढे धुवून टाकायचे राहिलेत, आता कपडे धुवून टाकते आणि मग श्राव्याला आणायला जायचं आहे. चला मग त्यानंतर मी भेटते तुम्हाला. कपडे धुवून टाकले आणि श्राव्याला शाळेतून घेऊन आले. तर श्राव्या आज खूप खुश आहे, कारण तिची आता सॅटर्डेला पिकनिक जाणार आहे. आणि तसंच एक पेपर दिलेला आहे तिला स्कूलमध्ये. तर ते काय आहे ते मी नंतर वाचते. तर श्राव्याला शाळेत सोडून आल्यानंतर ते तिला घेऊन येईपर्यंतचा माझा रुटीन आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तो कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि तसंच चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आणखीन एका छानशा डेली ब्लॉगसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.